ओपनिंग सेरेमनीसाठी उपस्थित राहायचंय. यावर्षी या DPL मध्ये खास म्हणजे YouTube लाईव्ह 2 कॅमेऱ्यांनी YouTube लाईव्ह ठेवण्यात आलेला आहे. आता जेव्हा हा सामना सुरू होईल किंवा जोही कार्यक्रम या ठिकाणी होतोय तो जगभरामध्ये सर्वजण पाहू शकतात. हॅलो, चला आता लगेचच खेळपट्टी पूजन होत आहे. हरिभक्त पारायण धोंडीराम महाराज सवादेकर व आपल्या गावचे उपस्थित ग्रामस्थ यांच्या हस्ते या ठिकाणी खेळपट्टी पूजन होईल. लगेचच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होईल. त्यानंतर राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा हा बलिदान मास चालू आहे. त्यानिमित्त आपण 2 मिनिटं स्तब्ध राहणार आहे थोड्या वेळानंतर. त्यानंतर शिवगर्जना होईल आणि मग पहिला टॉस पाडला जाईल. हॅलो, तिथून जरा इन्स्ट्रक्शन द्या. चालू झाला कार्यक्रम. पाणी इथून पाणी घेऊन जायचं आहे. गणेश, पाणी घेऊन जा ना, 1 तांब्या. रामदास पुढे अलीकडे अलीकडे या साईडला लाव. हां हां, ओके. या घरात ना फटाकड्या शेवटला जेव्हा आपलं शिवगर्जना होईल त्यानंतर फटाकड्या लावायच्या. खेळपट्टीचं तिथलं पूजन झाल्यानंतर फक्त ग्रामस्थ आणि महाराज या ठिकाणी येतील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचं पूजन करण्यासाठी. बाकी सर्व खेळाडू त्या ठिकाणी थांबतील. त्याच्यानंतर राष्ट्रगीत होईल, महाराष्ट्रगीत होईल, शिवगर्जना होईल आणि मग पहिला टॉस केला जाईल.
कृष्णा. हा, या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन होत आहे. आपल्या गावचे प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि त्याचसोबत हरिभक्त पारायण धोंडीराम महाराज सवाजीकर यांच्या हस्ते या ठिकाणी खेळपट्टीचे पूजन होत आहे. उपस्थित ग्रामस्थ धन्यवाद. खेळपट्टीचे पूजन पार पडत आहे या ठिकाणी आणि लगेचच आपण आता पहिल्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. हे अरे ठीक आहे. या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन पार पडत आहे. ग्रामस्थ आणि हरिभक्त पारायण धोंडीराम महाराज सवाधिकारी यांच्या हस्ते. खूप खूप धन्यवाद सर्व उपस्थित ग्रामस्थांचं. तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन पार पडत आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण त्याच ठिकाणी उभे राहायचंय. आता याच्यानंतर ग्रामस्थ आणि धोंडीराम महाराज सवाजीकर यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचं पूजन होईल. त्यानंतर राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत, शिवगर्जना आणि मग टॉस पाडला जाईल. डाकवाडी प्रीमियर लीग पर्व तिसरे 2025 या पर्वाचा आरंभ होत आहे. या ठिकाणी सलग तिसऱ्या वर्षी आपण या सोहळ्याचं आयोजन करतोय. अखंड हरिनाम सप्ताह श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा याचे औचित्य साधून या कार्यक्रमाची आखणी केली होती आणि हे तिसरं वर्ष यशस्वीरित्या आपण पार पाडतोय. त्याबद्दल सर्व खेळाडू, सर्व संघमालक, सर्व सौजन्य, सर्व ग्रामस्थ, त्याचबरोबर खेळपट्टी बनवणारे आमचे गावचे मित्र, मंडप डेकोरेटर्स, भरतभाऊ, प्रथमेश, या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो. हे तिसरं वर्ष आहे. असंच 100 वर्ष पार पडावी अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करतो. आपण आता लगेचच या ठिकाणी पहिल्या सामन्याला देखील सुरुवात करणार आहोत. खेळपट्टीचं पूजन पार पडलेलं आहे आणि आता लगेचच छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचं पूजन होईल. त्रिमूर्ती 11 डाकेवाडी आयोजित डाकेवाडी प्रीमियर लीग पर्व तिसरे 2025 या प्रीमियर लीग मध्ये एकूण 6 संघ आहेत. विशेष वैशिष्ट्य म्हणजे हे 6च्या 6 संघ डाकेवाडी गावातील आहेत. त्याहून वैशिष्ट्य म्हणजे 6च्या 6 टीम मध्ये खेळणारे 90 खेळाडू देखील डाकेवाडीचेच आहेत. आम्हाला अभिमान आहे या सर्वांचा की एवढ्या मोठ्या स्तरावरती ही स्पर्धा भरवली जाते आणि त्या स्पर्धेमध्ये अति उत्सुकतेने सर्वांचा सहभाग असतो. सर्व खेळाडू, सर्व संघमालक, सर्व सौजन्य, या 6 टीम राजवीर किंगमेकर
संघमालक शिवाजी डाकवे, आयकॉन आनंद डाकवे. पूर्वा फायटर्स संघमालक रमेश जाधव, आयकॉन प्रमोद डाकवे. त्रिमूर्ती फायटर्स संघमालक कृष्णा चिंचुलकर, आयकॉन अमित मस्कर. सालवी फायटर्स चांगभल संघमालक रवींद्र डाकवे, आयकॉन अमोल मस्कर. आरोही फायटर्स संघमालक शरद डाकवे आणि आयकॉन नितीन डाकवे. आणि स्पंदन सांची सुपरस्टार संघमालक डॉक्टर संदीप डाकवे आणि आयकॉन विकास जाधव. 6 आयकॉन या ठिकाणी खेळपट्टी पूजन झालेलं आहे. मी ग्रामस्थ आणि महाराज यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचं पूजन करावं. काय सगळे बाहेर नको, सगळे 2 मिनिटांमध्ये इकडचं पूजन होऊन जाईल. ग्रामस्थ आणि महाराजांना मी विनंती करतो की या ठिकाणी मूर्तीच्या पूजनासाठी यायचं आहे. सोबत आनंद डाकवे यांना देखील विनंती आहे. आनंद डाकवे यांना विनंती आहे. सर्व ग्रामस्थांना घेऊन स्टेजकडे यायचं आहे. लगेचच आता मूर्ती पूजन होईल. महाराजांना विनंती आहे स्टेजवरती यायचं आहे. बाकी सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण खेळपट्टीवरतीच थांबायचं आहे. या ठिकाणी महाराजांच्या हस्ते मूर्तीचं पूजन होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन होईल. त्यानंतर लगेचच राष्ट्रगीत घेतलं जाईल. सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की स्टेजच्या जवळ उभं राहायचंय, थांबायचंय. या ठिकाणी शिवरायांच्या मूर्तीचे पूजन होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. शिवरायांच्या मूर्तीचं पूजन झालेलं आहे. आता सर्वांना मी विनंती करतो की राष्ट्रगीतासाठी सर्वांनी सावधान अवस्थेमध्ये उभं राहायचंय. 1 मिनिट. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. लगेचच महाराष्ट्र गीत देखील होईल. अस्मानाच्या
त्या घामाने भिगला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही रक्तदानी महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. यानंतर आपल्याला सध्या माहीत आहे की बलिदान मास चालू आहे, तरी सर्वांनी 2 मिनिटांसाठी स्तब्ध राहायचं आहे. त्यानंतर शिवगर्जना होईल आणि मग आपला पहिला टॉस पडेल. परेड सावधान. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र परांगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी. यानंतर महाराजांच्या हस्ते एक पहिला टॉस होईल मैदानामध्येच. आवाज जरा कमी कर. या ठिकाणी पहिला सामना आहे त्रिमूर्ती फायटर्स. इकडे घेऊन जावा, इकडे घेऊन जा टॉपिक. 2 नंबरचे आणले ठीक आहे, चालेल चालेल असू दे. तुम्ही घेऊन जा. या ठिकाणी ट्रॉफीचं अनावरण होत आहे आणि त्याचबरोबर पहिला टॉस पडेल. पहिला सामना या ठिकाणी सुरू होईल. सालवी फायटर्स चांगबल वर्सेस त्रिमूर्ती फायटर्स. आता लगेचच पहिल्या सामन्याला सुरुवात होईल. या ठिकाणी ट्रॉफीचं अनावरण होते. त्याचबरोबर पहिला सामना आहे त्रिमूर्ती फायटर्स आणि त्रिमूर्ती फायटर्सचे संघमालक कृष्णा चिंचुलकर आणि त्यांचेच वडील आनंद चिंचुलकर यांच्या हस्ते त्रिमूर्ती फायटर्सच्या जर्सीचं अनावरण होईल. चांगलं पाणी यार प्याला बाटले का गाड्या आल्या 5 मिनिटं. या ठिकाणी ट्रॉफीचं अनावरण होत आहे.
उपस्थित सर्व ग्रामस्थांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. त्रिमूर्ती 11 डाकेवाडी आयोजित डाकेवाडी प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरे. या तिसऱ्या पर्वातील पहिला सामना लगेच सुरू होणार आहे. या ठिकाणी खेळपट्टीवरती ट्रॉफीचं अनावरण होईल. आता पहिला टॉस पडेल आणि त्रिमूर्ती फायटर्स या संघाच्या जर्सीचं अनावरण होईल. त्यांचे संघमालक कृष्णा आनंदा चिंचुलकर यांच्या हस्ते. आपल्या गावचे ग्रामस्थ आणि महाराज यांच्या हस्ते ट्रॉफीचं अनावरण होत आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण जसे लाईनअप मध्ये उभे होता शिस्तबद्ध त्याप्रमाणे तसेच लाईनअप मध्ये उभे राहा. थोड्याच वेळात आपण पहिल्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. महत्वाचं आहे शिस्त. या ठिकाणी त्रिमूर्ती फायटर्स या संघाच्या जर्सीचं अनावरण होत आहे. त्रिमूर्ती डेअरीचे मालक आनंदा चिंचुलकर यांचे सुपुत्र कृष्णा चिंचुलकर यांच्या टीमचं जर्सीचं अनावरण या ठिकाणी होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात याचं अभिनंदन करायचं आहे. सर्व खेळाडू टाळ्या वाजवायचे आहेत. आपल्या वडिलांच्या हातून आपल्या जर्सीचं उद्घाटन केलेलं आहे. या ठिकाणी कृष्णा चिंचुलकर या संघाने त्रिमूर्ती फायटर्स या संघाने. आता लगेचच पहिल्या सामन्यासाठी टॉस केला जाईल. पहिला सामना त्रिमूर्ती फायटर्स वर्सेस सालवी फायटर्स चांगबला. लगेचच पहिला टॉस उडवला जात आहे धोंडीराम महाराज यांच्या हस्ते आणि काय कॉल असेल पाहूया. पहिला टॉस कोणाच्या पक्षात जाईल, काय निर्णय असेल, बॅटिंग बॉलिंग, आणि हा पहिला टॉस केला जात आहे. बाकी सर्व खेळाडूंना विनंती आहे टॉस झाल्यानंतर लाईनअपनी बाहेर यायचं आहे. चला पहिला टॉस स्पीडअप करा. ऑलरेडी आपण खूपच उशीर केलेला आहे. पहिला टॉस होऊन जाऊ द्या. संघमालक आयकॉन पहिला टॉस करून घ्यायचा आहे. पहिला टॉस उडवलेला आहे या ठिकाणी आणि कॉल असेल त्रिमूर्ती यांचा. कोणी टॉस जिंकला? टॉस विनर त्रिमूर्ती फायटर्स. त्रिमूर्ती फायटर्सचं अभिनंदन. पहिला टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे. पहिला सामना सुरू होईल. आता लगेचच पहिल्या सामन्याला सुरुवात करणार आहोत आपण. त्रिमूर्ती फायटर्स विरुद्ध सालवी फायटर्स चांगबला. चला सर्व खेळाडूंना विनंती आहे त्यांनी खेळपट्टीवरून बाहेर यायचं आहे. एका लाईन मध्ये यायचं आहे शिस्तबद्ध. आपण शिस्तीनं शिस्तप्रिय होऊनच हे पुढचे सामने पुढचा सर्व कार्यक्रम करायचा आहे. ब्रह्मा डाकवे शिस्तबद्ध लाईन मध्ये बांधावरून नाही यायचं. चला कृपया लाईन मध्ये या. अतिशय सुंदर अशी ट्रॉफी शोभते आपले अण्णा एकनाथ डाकवे यांच्या हातामध्ये. खूप खूप अभिनंदन. खूप खूप धन्यवाद सर्वांचे, सर्व उपस्थित ग्रामस्थांचे. मी ग्रामस्थांना विनंती करतो की त्यांनी मंडपामध्ये स्टेजवरती बसून घ्यायचं आहे. धन्यवाद महाराज तुम्ही आल्याबद्दल. पुन्हा मॅचचा आनंद घेण्यासाठी पुन्हा परत या. चला पहिला सामना. काय डिसिजन आहे टॉसचा? त्रिमूर्तीची बॉलिंग. त्रिमूर्तीची बॅटिंग. अरे ते बॉलिंग सांगताय तुम्ही बॅटिंग सांगताय काय नक्की? या ठिकाणी एकदा मी सर्व नियम वाचून दाखवतो. सर्व संघाचे कॅप्टन स्टेज समोर यायचं आहे. सर्व संघांचे कॅप्टन स्टेज समोर यायचं आहे. एका मिनिटामध्ये यायचं आहे. सर्व संघांचे कॅप्टन स्टेज समोर या.
सर्व संघ कॅप्टन समोर या. दहा 35 पहिला सामना चालू करायचा आहे. सर्व संघ सर्व कॅप्टन स्टेज समोर या. मुलांना विनंती आहे, त्या खुर्च्या ज्या आहेत त्या इकडे खालच्या मंडपामध्ये घ्यायच्या आहेत. खाली पण एक मंडप ओपन आहे, तिकडे घ्या. कमिटी मधले सदस्य, त्रिमूर्ती 11 चे खेळाडू, त्रिमूर्ती 11 सदस्य सर्वांनी जरा कार्याला हातभार लावायचा आहे. त्या खुर्च्या सगळ्या त्या खाली घ्या इकडे. पाणीवाला, पाण्याचं नियोजन ज्यांच्याकडे त्यांनी पाणी इथं आणून ठेवायचं आहे. लगेच पहिला सामना सुरू करा. कॅप्टन्स पुढे या, कॅप्टन्स पुढे या. बाकीच्याने स्टेज समोरून बाजूला व्हायचंय. फक्त कॅप्टन समोर येतील, फक्त कॅप्टन समोर येतील. आम्ही हा चला एकदा तुम्हाला नियम समजावून सांगतो. सर्व कॅप्टन्स, DPL सीझन 3 ची नियमावली ऐकून घ्या. प्रत्येक सामना 5 ओव्हरचा असेल. वेळेप्रमाणे ओव्हर्समध्ये बदल देखील करण्यात येईल. 5 ओव्हरमध्ये 2-1-1 अशी गोलंदाजी असेल. थ्रो गोलंदाज चालणार नाही. पंचांनी जर का त्याला थ्रो म्हणून निर्णय दिला तर तो त्या 2 ओव्हर टाकण्यासाठी पात्र नसेल. ठीक आहे. आणि गोलंदाजावर ते आक्षेप घेतल्यास जर त्याच्याबद्दल कोणी हुज्जत घातली तर त्याला 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. निवड झालेल्या संघातून खेळाडू खेळू शकतात. जर कुठल्या संघामध्ये खेळाडू शॉर्ट असतील तर त्यांनी कमिटीशी संपर्क साधा, तुम्हाला खेळाडू दिले जातील. प्रत्येक इनिंग ही 25 मिनिटांमध्ये संपवणे अनिवार्य आहे. 25 मिनिटाच्या वरती जर वेळ गेला तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी लागेल. हा खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. चला, वेळेनुसार कमी षटकांचे सामने देखील खेळू शकते. तसेच खेळाडू किंवा कमिटी एखादी टीम कोणत्याही नियमाचे उल्लंघन करेल त्यास 5 रनांनी दंडित केले जाईल. ब्लॅक ट्रॅक बॅल्ट आणि सेफ्टी किट घालूनच खेळायचं आहे. कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली तर संघ मालक किंवा कमिटी जबाबदार राहणार नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि त्यात कोणीही जर वाद झाला तर 5 धावांची पेनल्टी राहील. आणि कोणत्याही गोष्टीवर जर का आक्षेप असेल तर फक्त आणि फक्त कॅप्टन येऊन पंचांशी किंवा कमिटीशी बोलेल. इतर कोणीही आवाज करायचा नाही या ठिकाणी. आणि शेवटचा आणि महत्वाचा निर्णय, या सोहळ्यामध्ये 2 दिवसाच्या सोहळ्यामध्ये जर का कोणी या सोहळ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला पूर्ण ह्या DPL मधून बॅन करण्यात येईल. आतमध्ये मोबाईल देखील अलाउड नाहीये. ज्याच्याकडे मोबाईल मिळेल त्या संघाला 5 धावांची पेनल्टी. टॉस कोणी जिंकला? त्रिमूर्ती फायटर्स यांची बॉलिंग आहे. चालवी फायटर्स आपले खेळाडू बॅट्समॅन आतमध्ये पाठवायचे. चालवी फायटर्स एका मिनिटात जर सामना सुरू झाला नाही तर 5 धावांची पेनल्टी लागेल.
मग किती वेळ झालाय आपला? चालू करा चला. चला लगेचच पहिला सामना सुरुवात होत आहे. या ठिकाणी यूट्यूब देखील लाईव्ह आहे. यूट्यूबची लिंक ग्रुपवरती शेअर करा जेणेकरून आपल्या इथे उपस्थित नसणारे सर्व प्रेक्षक वर्ग आपला हा सामना लाईव्ह पाहू शकतात. या ठिकाणी आपल्याला लाभलेले पंच श्री विजय लोटळे यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. बॉल तिकडे दिलं नाही, दोन एक दिलं आहे. नवीन आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. कॅप्टन अमित मस्कर, सालवी आपले 2 खेळाडू मैदानामध्ये पाठवायचे आहेत. दहा वाजून 35 मिनिटं होऊन गेली. अमित कमिटी ज्या संघाला खेळाडू कमी पडतात ते त्यांना तुम्ही ऍडजस्ट करून द्या. या ठिकाणी आपल्याला लाभलेले गुणलेखक वैष्णव डाकवे आणि नामदेव जाधव यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. उपस्थित सर्व ग्रामस्थ, उपस्थित सर्व पाहुणे, सर्व सौजन्य यांचं या ठिकाणी खूप खूप आभार. आपल्याला हा फलंदाज आपले उतरवायचे आहेत रवी डाकवे. चला सुरुवात करायची आहे सामन्याला. ऑलरेडी आपण खूप उशिरा आहे. आनंद चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. या ठिकाणी 5 ओव्हरचा सामना असेल आणि पहिली ओव्हर ही पॉवर प्लेची असेल. त्याप्रमाणे आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. एकच फोटो मला पाठवा. इथे उपस्थित गावचे जे खेळाडू आहेत त्यांना एक विनंती आहे. त्यांच्यासाठी एक बक्षीस आहे. जे पण चेंडू, जे पण बॉल बांधारीला जातील ना ते आणून देणाऱ्याला 10 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. प्रत्येक चेंडू मागे 10 रुपये. आपल्याला लाभलेले सौजन्य, प्रथम पारितोषिक सौजन्य कैलासवासी शामराव लक्ष्मण डाकवे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री अविनाश शामराव डाकवे यांच्याकडून प्रथम पारितोषिक सौजन्य 20,000 रुपयांचे पारितोषिक. त्याचबरोबर युवा उद्योजक श्री ज्ञानेश्वर नामदेव डाकवे यांच्याकडून द्वितीय पारितोषिक 15,000. आपल्या गावचे युवा इंजिनियर्स मान्य श्री अभिजित डाकवे आणि
श्री विक्रम डाकवे यांच्याकडून तृतीय पारितोषिक सौजन्य. त्याचबरोबर आपण ज्या स्कोरर आपला पाठवायचा इकडे स्कोरर मध्ये आपला एक माणूस ठेवायचा आहे. नंतर कोणीही या ठिकाणी येऊन कसल्या प्रकारची इज्जत घालायची नाहीये. आपल्याला सर्व ट्रॉफीसाठी लाभलेले सौजन्य आपले युवा बंधू कृष्णानंद डाकवे व जीवनानंद डाकवे आपल्याला आपण या ठिकाणी YouTube लाईव्ह पाहत आहे. त्याचे सौजन्य आहे श्री विकास पांडुरंग जाधव आणि शिवाजी मस्कर अण्णा यांच्याकडून. लगेचच आपण पहिल्या सामन्याला सुरुवात करत आहोत. पहिले साली फायटर्स यांची बॅटिंग चालू आहे. पहिले दोन खेळाडू नाव दिली. पहिलेच दोन खेळाडू साली फायटर्स कडून गेल्या वर्षी 40 म्हणून खेळत होता. आपली खेळी दाखवली. गेल्या वर्षीच्या DPL मध्ये चमकला आणि यावर्षी आयकॉन म्हणून असलेला अमोल मस्कर आणि सोबतच शंकर निस्को. पहिलाच गोलंदाज त्रिमूर्ती यांच्याकडून, ज्याचं नाव आता सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे. पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये खेळलेला खेळाडू डाकेवाडीचा हिरा अमित मस्कर. पहिलाच चेंडू सुरू करत आहेत पहिल्या सामन्याला. गेल्या वर्षी अमित आणि अमोल एकाच संघातून खेळत होते. यावर्षी प्रतिस्पर्धी म्हणून खेळत आहेत. बघूया कोण कोणास वरचं ठरेल. पहिला चेंडू अमितचा अमोलसाठी. पहिला चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव केलेला आहे. वाईड स्वरूपामध्ये एक धाव वाढ होईल या ठिकाणी. पहिला सामना, पहिलाच चेंडू, अतिरिक्त धाव. या मस्कर बंधूंमध्ये कोण कोणास वरचढ ठरला आपण पाहूया. पहिला चेंडू पुन्हा एकदा हलकासा टोलवलेला आहे. या ठिकाणी पॅडी भावने तो कलेक्ट केलाय. अप्रतिम थ्रो करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती पाहता थ्रो प्रॉपर पोहोचला नाही आणि लिगली पहिली धाव या ठिकाणी या संघाची अमोल याच्या माध्यमातून. एक चेंडू 2 धावा. सालवी फायटर्स संघमालक रवी डाकवे यांचा हा संघ. पुन्हा एकदा दुसरा चेंडू शंकरसाठी अमितचा. आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय काय असेल. वनडी, एक डिक्लेअर. या ठिकाणी एक डिक्लेअर सोबत 2 चेंडू आणि 3 धावा. कॅप्टन या ठिकाणी आपल्या खेळाडूंसोबत